जिंतूरमध्ये गांजा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई। 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार। जिंतूर शहरात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 6.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा परिषद शाळेच्या मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या एका वाहनातून गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत ही कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड हा आपल्या महिंद्रा TUV वाहनातून गांजाची विक्री करत होता। MH46AU 2229 क्रमांकाच्या करड्या रंगाच्या या वाहनावर पोलिसांचे पथक पोहोचताच आरोपीने पोलिसांची चाहूल घेतली आणि वाहन घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला। यानंतर महसूल राजपत्रित अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली। या झडतीमध्ये तब्बल 1 किलो 190 ग्रॅम गांजा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत जवळपास 30,000 रुपये असून वाहनासह एकूण 6,29,750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। जिंतूरमध्ये झालेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।